नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 1 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. प्रतिमा आत्या म्हणत असतात, काय मिळालं असेल असं भाऊजींना करून? कशासाठी केलं असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, व्हिडिओमध्ये तो बोलला होता ना की एवढं सगळं करून पण त्याच्या हाती पैसा लागला नाही, म्हणजे हे सगळं तुझ्या प्रॉपर्टीसाठी केलं असेल असं मला वाटतंय. तेव्हा रविराज काका म्हणतात, याचा अर्थ असा होतो की पैशापेक्षा नाती खोटी ठरली. कोणतं असं पाप केलं असेल की असा भाऊ माझ्या नशिबात आला? तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, अहो शांत राहा, नका त्रास करून घेऊ. तितक्यात अर्जुनला प्रताप काकांचा फोन येतो आणि ते विचारतात, अरे अर्जुन, कुठे आहात तुम्ही? बराच वेळ झाला, आले नाही. तेव्हा अर्जुन सांगतो, सिनियरच्या घरी. तर प्रताप काका म्हणतात, ठीक आहे, रविराजच्या इथे आहे का? मग या लवकर. सुमनची तब्येत तर बरी आहे ना? सगळं ठीक आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, काकूची तब्येत पण बरी आहे आणि मी घरी आल्यानंतर बोलतो सविस्तर. त्यानंतर फोन ठेवून देतो. तर सायली त्याला विचारते, इथे जे काही घडलं आहे त्याबद्दल तुम्ही काही सांगितलं तर नाही ना? त्यानंतर अर्जुन म्हणतो, नाही, मी त्यांना काही सांगितलं नाही, नाहीतर त्यांनी पण सिनियरसारखं टेन्शन घेतलं असतं. तेव्हा सायली म्हणते, मला काय वाटतं, या तिघांना आपल्या घरी घेऊन जाऊयात. इथे राहिले तर तोच विचार करतील, आपल्या घरी आले तर थोडं मन तरी हलकं होईल. त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो, तू बोल, म्हणजे तुला नाही म्हणणार नाही. त्यानंतर सायली लगेच रविराज काकांकडे जाते आणि त्यांना सांगते, रविराज काका, तुम्ही आज तिघं पण आमच्या घरी येत आहे आणि मी तुम्हाला इथे थांबू देणार नाही, मी घेऊनच जाणार. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, जाऊया का आपण? सुमन, जायचं का आपण? तेव्हा सुमन काकू पण म्हणतात, हो, जाऊया आपण, नाहीतर आमची खोली मला खायला उठेल. रविराज काका सुमन काकूच्या डोक्यावर हात ठेवून शांत करतात त्यांना. त्यानंतर सायली सुमन काकूला उठवते, रविराज काकांना उठवते आणि आग्रहाने घरी घेऊन जाते. त्यानंतर सुभेदारांच्या घरी येतात सगळे. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तुम्ही असे अचानक? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, रविराज, तुमचा चेहरा असं काय दिसतोय? काही झालं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, आज खूप शॉकिंग घडलं आहे, ते तुम्हाला ऐकावं लागेल. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे नेमकं झालं तरी काय? तेव्हा अर्जुन सांगतो, 22 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट घडलेला त्याचा मास्टरमाइंड आपण शोधत होतो, तो सापडला आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, कोण आहे तो? तर रविराज काका म्हणतात, नागराज किल्लेदार. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, काय? तर रविराज काका म्हणतात, हो पूर्णाई, माझा सक्का भाऊ माझ्या कुटुंबाच्या मरणावर उठला होता आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्यानंतर अर्जुन सगळी घडलेली हकीकत सांगतो. ते आपल्याला ऐकवलं नाही आहे, फक्त ते फोटो व्हिज्युअलाइज करून दिले. त्यानंतर प्रताप काका म्हणतात, आपला नागराज असा वागेल असं वाटलंच नव्हतं. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, मला तर अजूनसुद्धा विश्वास नाही होते की असं काही घडलं असेल. त्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात, आपण त्यांना आपलं समजत होतो, पण ते आपले कधीच नव्हते. मी जसं लग्न करून त्या घरात गेली तेव्हापासून नागराज भाऊजींना लहान भावाप्रमाणे माया दिली. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, मला अर्जुनचा वाढदिवस अजून पण चांगला आठवतोय. त्या दिवशी मी यांना खूप आग्रह केला होता की घरी जाऊ नका. माझी मनापासून इच्छा होती की यांनी जायला नको, पण मग नागराजचं असं कारस्थान चालू होतं दुसरीकडे. तर प्रियाचा चेहऱ्याचा कलरच उडालेला असतो. ती मनात विचार करत असते, मला त्रास देणारे महिपत आणि नागराज दोघं पण आता जेलमध्ये गेले. त्यांनी जर माझ्याबद्दल तोंड उघडलं ना, तर मला हे लोक एक क्षण पण घरामध्ये ठेवणार नाही, लगेच घराबाहेर काढतील. सायली कल्पना काकूंना विचारते, अस्मिताताई जेवल्या का? तेव्हा कल्पना काकू हो, थोडं खाल्लं तिने. त्यानंतर अश्विनने तिला गोळ्या दिल्या, मग झोपली ती. तर सायली म्हणते, मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते. तेव्हा रविराज काका म्हणतात, मला भूक नाही आहे, मला नाही जेवायचं. तर सुमन काकू पण म्हणतात, मला पण नाही जेवायचं. तर अर्जुन म्हणतो, असं करून नाही चालणार, थोडं थोडं का होईना जेवावं लागेल आपल्याला, आणि त्या माणसामुळे तर नाहीच नाही. नंतर सायली स्वयंपाकासाठी जाते निघून. तर दुसरीकडे सचिन आणि साक्षी दोघंही फिरून आलेले असतात आणि साक्षी त्याला म्हणत असते की आज खूप दिवसानंतर बाहेर फिरायला गेली तर बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय. तर सचिन म्हणतो, मी तुला सांगत होतो ना, बाहेर जाऊया, जेवायला जाऊया, नाही काही तर ड्राईव्हला तरी जाऊया, पण तू ऐकतच नव्हती. साक्षी लगेच त्याच्याजवळ येते, आता ऐकलं ना, आणि नेल्याबद्दल थँक्स म्हणते. त्यानंतर सचिन तिथून फ्रेश होण्यासाठी निघून जातो. तर साक्षी त्यानंतर फोनमध्ये व्हिडिओ बघत असते. तिला न्यूजमध्ये बघायला मिळतं की प्रख्यात वकील रविराज किल्लेदार यांच्या भावाला म्हणजेच नागराज किल्लेदारांना अटक झाली आहे. हे ऐकल्यानंतर तिला पण धक्का बसतो.
तर दुसरीकडे सायली स्वयंपाक करत असते आणि समोर सुमन काकू बसलेले असतात. त्या खूप विचारात असतात म्हणून सायली त्यांच्याजवळ येते. तेव्हा सुमन काकू म्हणतात, या सगळ्यांमध्ये माझीच चूक आहे का? माझाच नवरा चांगला नाही निघाला आणि माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे सगळं भोगावं लागलं. तेव्हा सायली म्हणते, नाही सुमन काकू, यात तुमची काहीच चूक नाही आहे. जे काही निर्णय होते त्यांचे स्वतःचे होते ते. तेव्हा सुमन काकू म्हणतात, मला जर हे सगळं आधी माहिती असतं तर मी त्यांना थांबवू शकली असती का गं? ते नेहमी म्हणायचे, मी हा बिझनेस करणार, मी जास्त पैसे कमवणार, मी हे करणार ते करणार. मला असं वाटायचं की खरंच ते काहीतरी मोठं काम करत असतील आणि खरंच खूप श्रीमंत पण होतील. पण त्यांना बापाचा पैसा पाहिजे होता. त्यांना काम नव्हतं करायचं, फुकटचा पैसा पाहिजे होता. नंतर सायली म्हणते, एवढं सगळं झाल्यानंतर पण तुम्ही खंबीरपणे उभे राहिला, ती फार मोठी गोष्ट आहे सुमन काकू. म्हणून आता या गोष्टीचा विचार करू नका. त्यानंतर सायली सगळ्यांच्या समोर येते आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी, मला माहिती आहे आज जे काही घडलं आहे ना, त्यामुळे कोणाच्याही घशाखाली घास उतरणार नाही आहे. पण गरजेपुरतं का होईना थोडं थोडं खाऊन घ्या ना सगळ्यांनी. चला ना रविराज काका, प्रतिमा आत्या, चला उठा. तेव्हा रविराज काका म्हणतात, अगं सायली, हे सगळं माझ्याबरोबरच का होतं? मी आजपर्यंत ज्या ज्या माणसांवर प्रेम केलं आहे ती सगळी माणसं अशी का निघाली? एक माझी मुलगी एवढ्या दिवसानंतर भेटली आणि ती पण अशीच निघाली. आणि माझा सक्का भाऊ, त्यालासुद्धा मी खूप जीव लावला, त्याला हवं नको ते सगळं मी पुरवलं आणि तोसुद्धा माझा जीव घ्यायला निघाला, माझ्या कुटुंबाला संपवायला निघाला. हे विचार केला ना तरी खूप अवघड आहे सायली. त्यानंतर तिथून ते निघून जातात आणि स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतात. तर बाकीचे सगळे त्यांना बाहेरून आवाज देत राहतात. सायली म्हणते, रविराज काका, उघडा ना दरवाजा, का बंद करून घेतलं? प्रताप काका पण आवाज देत राहतात, अरे रविराज, मला कळते तुझ्या भावना, पण मग असं बंद करून कसं होईल? पूर्णाजी पण आवाज देत राहतात, रविराज उघडा, असं नका करू. सगळेच त्यांना आवाज देत असतात पण ते काही दरवाजा उघडत नाही. त्यानंतर सायली जेवणाचं ताट वाढून आणते आणि बाहेरून आवाज देते, बाबा. हे ऐकल्यानंतर रविराज काका दरवाजा उघडतात. समोर सायली असते. त्यानंतर सगळेच रूममध्ये जातात आणि सायली आग्रहाने रविराज काकांना खाऊ घालते. रविराज काका काही तयार नसतात जेवायला. त्यानंतर सायली पहिला घास उचलते आणि म्हणते, हा घास पूर्ण आजीचा. त्यानंतर रविराज काकांना आठवतं की त्यांची छोटी तन्वी पण त्यांना असंच जेवू घालायची. पहिला घास आईचा, नंतर मग तिचा स्वतःचा, असंच आज सायलीने पण जेवू घातलेलं असतं. परत दुसरा घास देते ती ज्युनियरचा, म्हणजेच अर्जुनचा. त्यानंतर तिसरा घास ती स्वतःचा देते. आणि हे सगळं बघितल्यानंतर रविराज काकांना ती छोटी तन्वी आठवत असते. रविराज काकांना जेवताना बघून घरातले पण सगळे खुश असतात. त्यानंतर सायली म्हणते, तुमची ही मुलगी तुमच्या पाठीत खंजीर नाही खुपसणार बाबा. तुमची ही मुलगी कधीच धोका नाही देणार. त्यानंतर रविराज काकांचे डोळे पुसते आणि रविराज काका खूप प्रेमाने सायलीकडे बघत असतात. खरंच प्रेक्षकांना खूप इमोशनल सीन होता हा. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रविराज काका स्टडी रूममध्ये बसलेले असतात आणि ते फाईल बघत असतात. तिथे अर्जुन येतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, एक एक गोष्ट क्रॉस चेक करून बघतोय आणि प्रत्येक गोष्टीचा आता नव्याने अर्थ लागतोय. तर दुसरीकडे महिपत शिकरे नागराज काकांना म्हणत असतात, तुमची खरी दुश्मन तुमची बायको, तुम्हाला तुमच्या बायकोला सुद्धा नाही सांभाळता आलं. तर नागराज काका खूप रागाने बघत असतात महिपत शिकरेंकडे. तर दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो, आज नागराज काकाला कोर्टात उभं करेल. FIR आणि चार्जशीट ऑलरेडी दाखल केली. आज नागराज काकाला शिक्षा होईलच. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.